आज आपण आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच डिश बनवत आहे. ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि 1 कप रवा घेऊया. त्याच कपनी 1 कप गव्हाचं पीठ घेऊया. यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स, लाल मिरची घेतलेली मिक्सरमध्ये फिरून घेतलेला दरदरीत मिरची घेतलेला आहे. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो किंवा इथे लाल तिखटचा वापर केला तरी चालेल. मीठ घेतलेला, चवीनुसार मीठ घेऊया. तीळ छान असं मिक्स करून घेऊया. तीळ टाकल्याने या डिशला छान चव येतं. मीठ वगैरे आहे ते पूर्ण पिठाला लागायला पाहिजे म्हणून मिक्स करून घेत आहे. त्यामधले थोडेच पीठ बाजूला काढून घेऊया. या पिठाचा वापर आपण जे पीठ बाजूला काढलेलं आहे त्या पिठाचा वापर केव्हा करायचा ते मी सांगणार. आपण पातेल्यामध्ये पीठ घेतलेलं आहे ते आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. छान असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. झाकून बाजूला ठेवून देऊया. आपण बाजूला पीठ काढलेले होते त्यामध्ये पाणी टाकूया आणि छान असं मिश्रण बनवून घेऊया. खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही. छान असं याप्रमाणे मिश्रण बनवायचं आहे. जेणेकरून जी डिश बनवणार आहे त्याला हे मिश्रण लागायला पाहिजे. मिश्रण पण बनलेलं आहे, पीठ पण मळून घेतलेलं आहे. आता आपण इथे बॉईल केलेला 1 बटाटा घेऊया. बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतलेला किंवा एखाद्या पातेल्यामध्ये शिजवून घेतला तरी चालेल. किसून घेऊया किंवा मॅश करून घेतला तरी चालेल. गडे नाही ठेवायचे, पूर्ण मॅश करायचा. यामध्ये टाकलेला आहे चिली फ्लेक्स, 1 मीडियम आकाराचा कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला टाकूया. धने पावडर टाकलेला आहे थोडेच, 1 चम्मच चाट मसाला आणि 1 चम्मच आमचूर पावडर आणि छान असं मिक्स करून घेऊया. ही डिश खाण्याकरिता खूप चविष्ट लागत असतं. चटपटीत अशी डिश आज आपण बनवत आहे. छान असं पूर्ण मसाला बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाला पण बनवून तयार आहे, पीठ पण मळून तयार आहे आणि मिश्रण पण बनलेलं आहे. आता आपण डिश बनवूया. गोळा करूया आणि चपाती लाटूया. खूप छान लागतं ही डिश, क्रिस्पी कुरकुरीत होत असतं. आणि घरी बटाटा असतंच, रवा पण आपल्या घरी असतं. रोज रोज नाश्त्यामध्ये किंवा 4 वाजता खाण्याकरिता किंवा पाहुणे आले तर काय बनवायचा प्रश्न पडत असतं, तर सहज ही डिश आपण बनवू शकतो. चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेतलेला. आता आपण मसाला बनवून घेतलेला आहे, तो मसाला पूर्ण चपातीला लावायचा आहे. छान असा पसरून घेऊया जेणेकरून चपातीला पूर्ण मसाला लागायला पाहिजे. छान असा मसाला मी चपातीला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला घट्ट असा रोल बनवायचा आहे. पोकळ रोल नाही बनवायचा, घट्ट बनवायचा आहे. पोकळ बनवला तर आपली डिश जी आहे त्यामधनं मसाला बाहेर पडणार. घट्ट असा रोल आपण बनवून घेऊया. ही डिश बनवण्याकरिता सोपी आहे, तसेच खाण्याकरिता खूप छान लागत असतं. छान असा मी पूर्ण घट्ट रोल बनवून घेतलेला आहे. रोल बनवल्यानंतर याला आपण एक आकार देऊया. बघा छान असा रोल बनलेला आहे. बाजूनी आपण रोलला पॅक करून घेऊया. बाजूनी पॅक करून घेतलेला. आता आपण कट देऊया, म्हणजे छोटा छोटा आकार देऊन एक अशी डिश, छानशी अशी डिश बनवूया.
बघा छान असा गोल गोल आकारमध्ये मी चाकूने कट देत आहे आणि छान अशी डिश बनत आहे. ही डिश बनवून पण ठेवू शकतो आणि खाण्याकरता खूप छान लागत असते ही डिश. क्रिस्पी कुरकुरीत छान अशी डिश सहज आपण बनवू शकतो. या पद्धतीने मी पूर्ण डिश छान असा गोल आकार देऊन कट करून घेतलेली आहे. ही डिश मुलांना पण खूप आवडणार आणि बटाट्यापासून बनलेली आहे, तर मुलांची फेवरेटच असतं बटाटा. तर सहज ही डिश आपण बनवू शकतो. याप्रमाणे मी छान असा आकार देऊन कट करून घेतलेली आहे डिशला. आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं, मिश्रणमध्ये या डिशला टाकूया आणि बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. तेलामध्ये डिश टाकूया. छान अशी आपल्याला ब्राऊन कलर येतपर्यंत डिशला फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं. आता आपण डिशला तळून घेऊया. क्रिस्पी कुरकुरीत छान अशी नवीन डिश तयार होतं. या पद्धतीने नक्की बनवून बघा. घरच्या सगळ्यांना ही डिश खूप आवडणार. तेल गरम असायला पाहिजे. खूप जास्त पण गरम नाही आणि खूप थंड पण नाही. मीडियम गॅसवर ही डिश आपण तळून घेणार आहे. छान असा मी ब्राऊन कलर येतपर्यंत पूर्ण डिशला तळून घेतलेला आहे. एकदा बनविणार तर घरचे म्हणणार पुन्हा बनव. चविष्ट लागतं खाण्याकरता ही डिश. आणि 10 मिनिटमध्ये ही डिश नाश्ता काय बनवायचा तर 10 मिनिटमध्ये ही डिश तयार होत असतं. रोज पोहे उपमा खाऊन बोर झालं आहे तर ही डिश सहज नाश्त्यामध्ये आपण बनवू शकतो. छान असं मी मीडियम गॅसवर पूर्ण डिश ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेतलेली आहे. आणि आपण रवाचा वापर केलेला आहे तर ही डिश तेलकट बनत नाही. छान असा ब्राऊन कलर येत आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या पद्धतीने छान असं मी डिशला तळून घेतलेलं आहे. खूप छान बनलेली आहे डिश. बनवून बघा, कमेंट करून सांगा. क्रिस्पी कुरकुरीत आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे. त्याचप्रमाणे ही डिश खूप छान बनलेली आहे. बाय बाय.